हॅलो हॅलो मेन माईक का आवाज बढ़ावतो। अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तमाम भारतीयांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाई, माता यशोधरा यांना त्रिवार अभिवादन करून युवा मित्र क्रीडा मंडळ परसोडी पोस्ट चंपा तालुका उमरेड जिल्हा नागपूर भव्य कबड्डी स्पर्धा निमित्त या ठिकाणी हा दुय्यम कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक आयुष्यमान अश्विन भाऊ हुके, सरपंच ग्रामपंचायत परसोडी, त्याचप्रमाणे अध्यक्ष सरपंच संघटना तालुका उमरेड आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय खासदार कृपालजी तुमाने साहेब, आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र राजूभाऊ पारवे साहेब, विकास भाऊ ठाकरे, आमदार मोहन भाऊ मते, आमदार त्याचप्रमाणे टेकचंदजी सावरकर, आदरणीय आमदार कामठी विधानसभा राजेंद्रजी मुळक, माजी राज्यमंत्री सुधीरजी पारवे, माजी आमदार योगेश भाऊ उंगवानी, मेट्रो डेव्हलपर्स आसिम भैया नावेद उद्योजक, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने अथक परिश्रम घेतलेले आहेत, अध्यक्ष जगनकुल संगे, उपाध्यक्ष हर्षल श्यामकुवर, सचिव अंकित हजारे, सहसचिव उमेश कोटरंगे, क्रीडा प्रमुख दीपक ठेंगाडे साहेब, कोषाध्यक्ष नितीन बोरीकर, कोषाध्यक्ष राहुल गौरकर आणि सर्व त्यांची पंच कमिटी, त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ, नागिन भीमाची वाघीन, अंजली भारती विरुद्ध मी पामर आपल्या सेवेशी हजर आहे। काही चूकभूल झाल्यास आपलं लेकरू समजून, आपला भाव समजून मला आपण क्षमा कराल। आज आमच्या दोन्ही कलावंतांचं भाग्य आहे की महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका ज्या आज वेळात वेळ काढून, त्यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो पण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, लताजी किरण, माझ्या पार्टीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत। सर्वांचे मनापासून आभार मानून ज्यांनी या कार्यक्रमाची मला आपली सेवा करण्याची संधी दिली, आदरणीय फत्तूभाऊ कोंबाडे, त्यांचे देखील मनापासून आभार मानून आयोजक अश्विन भाऊ उके साहेब यांचे देखील मनापासून आभार मानून राहुल शिंदे आणि पार्टीच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। कृपया शब्दाकडे लक्ष असावं। हॅलो 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 आवाज बड़ा भैया इसमें। हेलो
कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दादा थोड़ा मेरा वॉइस बढ़ाओ। सर्वांना मिळून एक गाणं गाणार आहे या ठिकाणी। तो फुले कबीर शाहू, फुले कबीर शाहू इनका पहले नाम लेता हूँ। भगवान गौतम बुद्ध को दिल से प्रणाम करता हूँ कि हमारे बहुजनों के नेता प्यारे भीम जी, हमारे बहुजनों के नेता प्यारे भीम जी, उन पर ये जान निसार करता हूँ। और तमाम बेटे भाई बहनों को गाने से पहले हाथ जोड़कर जय भीम करता हूँ। तर भीमाचं नाव विचारा, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला। माझे वस्ताद आदरणीय आनंदजी शिंदे म्हणतात की भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा साऱ्या या भवनाला। तर भीमाचं नाव विचारा तुफानी या पवनाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या या पर्णाला। तर भीमाचं नाव विचारा साऱ्या चातुर्वर्णाला, आणि भीमाचं नाव विचारा त्या काळ्या रामाच्या धरणाला। तर भीमाचं नाव विचारा भीमाचं नाव विचारा, अरे चंदनाच्या सरी
की पहचान है गौतम और इंसान के रूप में मेरा भगवान है गौतम। इंसान के रूप में मेरा भगवान है बुद्ध कबीर फुले भीम सवे वंदियले दादा रिदम बढ़ाओ यार। त्रिवार अभिवाद या महामानवा पहचान नहीं बदलते। ईमानी लोग कभी अपना ईमान नहीं बदलते और हम जय भीम वाले कभी अपनी पहचान नहीं बदलते। अरे धर्म के नाम पर अपनी अपनी दुकान चलाने वालों, हम भीम के अनुयायी हैं, कभी अपना भगवान नहीं बदलते, कभी अपना भगवान नहीं बदलते। संपूर्ण आज विदर्भामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाव आहे। प्रणय सतलज यांच्या वतीने भरपूर भेट आलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक या भागातील उगवता तारा उमेश बागडे साहेब
मिलन नानांचे साहेब यांच्या वतीनं भरपूर भेट आली. कारण का त्रिवार अभिमान या महामान शोध हा आणि म्हणून म्हणावंसं वाटतं धम्म कळाला बुद्धाचा हा धम्म माझा पंचप्राण आहे. धम्म कळाला बुद्धाचा हा धम्म माझा पंचप्राण आहे. सत्य अहिंसा शांतीची ही शिकवण महान आहे. इथे अंधश्रद्धा नाही दिसणारे विज्ञान आहे. आणि म्हणूनच मी बौद्ध आहे याचा मला सार्थ स्वाभिमान आहे. सार्थ स्वाभिमान आहे. सार्थ स्वाभिमान आहे. मग दाविला बुद्धाने शोध हा दुःख
सरांनी आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरूंना स्थान दिलं, बुद्ध, कबीर, फुले. आणि म्हणून मला असं वाटतं, मग कळले या जगाला, कळले या जगाला तो हे कबीरा. आणि म्हणून मला असं वाटतं की विचार कबीरांचे मनात ठाणले आहे, विचार कबीरांचे मनात ठाणले आहे. दोह्यात आहे सत्यता, सत्य जाणले आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी प्रथम संत कबीरांना गुरु मानले आहे, संत कबीरांना गुरु मानले आहे. बाबासाहेबांचे तिसरे गुरु क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि म्हणून मला असं वाटतं, मग दिदीला ज्योती बांधली, दिदीला ज्योती बांधली तो धडा रक्षण. आणि म्हणून महाराष्ट्राचे ख्यातनाम कविवर्य आदरणीय मानवेंद्रजी गायकवाड म्हणतात की प्रत्येक क्षण आहे मोलाचा, वाया जाऊ देऊ नका. माझ्या माय मावल्यांना माझं सांगणं, प्रत्येक क्षण आहे मोलाचा, वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक कण ज्ञानाचा वेचण्याविना राहू नका. अरे ही शिकवण आहे ज्योतिबा फुलेंची प्रथमा, की आपल्या मुलींना कधी शिक्षणापासून वंचित ठेवू नका, आपल्या मुलींना कधी शिक्षणापासून वंचित ठेवू नका. तो धडा रक्षण. करुणी प्रसार जगी शिक्षणाचा, आज शिक्षणामुळे, आज शिक्षणामुळे दारिद्र्य पडे.
मध्यानाची दिव्यता ही निशानी है मेरे भीम बाबा की निशानी। तारे भीम ज्ञान छिया दिव्यता ही प्रतीक माटे थेरगाव त्रिवार अभिमान